महाड विधानसभेसाठी भरत गोगावले यांच्या विरोधातला ठाकरेंचा उमेदवार आता ठरल्याची माहिती मिळते आहे। भरत गोगावलेंच्या विरोधामध्ये स्नेहल जगताप यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याचं कळतंय। महाडमधल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतला असण्याची शक्यता वर्तवली जाते। भरत गोगावलेंचा पराभव करायचा आणि महाड जिंकायचंच आहे अशा सूचना ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिल्याचं कळतंय। याविषयी बोलूयात। आताची महत्त्वाची बातमी आहे। चेतन सावंत आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। चेतन, काय अधिकची माहिती आहे? आता निकाल आल्याच्या नंतर अगदी तिसऱ्याच दिवशी ठाकरेंनी चंग बांधलेला दिसतो आहे, उमेदवार दिल्याचं कळतंय, काय नेमकी अपडेट मिळते? आमदार अपात्रतेचा निकाल लागल्यानंतर तिसऱ्याच दिवशी रायगडमधून ही बातमी म्हणजे रायगडच्या ज्या स्नेहल जगताप आहेत ह्या मातोश्रीवर आल्या होत्या आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती। त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांना महाड विधानसभेच्या संदर्भात काही माहिती दिली आणि जो महाड विधानसभा आहे ज्याचे आमदार भरत गोगावले आहेत, या मतदारसंघात कोणत्याही परिस्थितीत आपल्याला जिंकायचं आहे, शिवसेनेचा उमेदवार तिकडून जिंकून आणायचा आहे असं देखील त्यांनी सांगितलं आहे। परिस्थिती कोणतीही असू दे या महाड मतदारसंघात मात्र काम करायला सुरुवात करा असे आदेश देखील उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत। आपण पाहिलं असेल तर भरत गोगावले हे सध्या प्रतोद आहेत आणि ह्यांची प्रतोद म्हणून वैधता ही विधानसभा अध्यक्षांनी मान्य केली आहे। तर दुसरीकडे सुप्रीम कोर्टाने भरत गोगावले यांना प्रतोद म्हणून अवैध ठरवलं होतं, मात्र विधानसभा अध्यक्षांनी त्यांना प्रतोद हे पद कायम ठेवल्याने आता पुढे नवीन परिणामांना तोंड द्यावं लागणार आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आणि त्यामुळे हा एक राग मनात ठेवून महाडची जागा आहे ही कोणत्याही परिस्थितीत जिंकायचीच असा चंग हा उद्धव ठाकरेंनी बांधलेला दिसतोय। अगदी धन्यवाद चेतन या सगळ्या अपडेटसाठी। तर भरत गोगावलेंच्या विरोधामधला ठाकरेंचा उमेदवार ठरलेला आहे। महाड विधानसभेसाठी आता उद्धव ठाकरे आणि एकूणच ठाकरेंची शिवसेना प्रयत्न करताना दिसते आहे। स्नेहल जगताप यांची उमेदवारी सध्या निश्चित झाल्याची सुद्धा माहिती मिळते आहे। तर उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेतल्याचं कळतंय। त्यामुळे ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत, महाडची जागा आपण जिंकायची असं त्यांनी म्हटलेलं आहे।